जय गजानन माऊली. रोशनी बंडे मराठी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळी लवकर उठले आणि घरातले जी छोटी मोठी कामं होते ते सगळे आवरून घेतले. स्वयंपाक वगैरे, मुलांचा टिफिन वगैरे सगळं करून घेतलं. घरातले जे आपली कामं असतात रुटीनची ते पण सर्व आवरून घेतले. आणि आज होता आमच्याकडचा बाजार, म्हणजे दर गुरुवारी आमच्या गावाकडे एक बाजार असतो. तर आम्ही गावावर राहत असतो, तर गावाच्या थोडंसं 15-20 मिनटं असे लागतील असं असं तालुका ठिकाणी बाजार हा भरत असतो. तर मग 8 दिवसाचा जो आपला भाजीपाला असतो तो बाजारातून घेऊन यायचा आणि फ्रीजमध्ये व्यवस्थित असा ठेवून द्यायचा, जेणेकरून आपला जो भाजीपाला आहे तो 8 दिवस असा आपल्याला पुरेल. तर मी माझे कामं आवरून निघाली बाजारासाठी. जाताना मी छान असा एक शॉट घेतला. आता उन्हाळा लागला आहे तर सर्वीकडे शेतामध्ये कामं चालू आहे. हरभरा सोंगणी, कोणाची मका सोंगणी वगैरे हे सगळे कामं चालू आहे. तसं बघितलं तर नेहमी मी बाजाराला एकटी जाते, माझी गाडी घ्यायची आणि बाजारात जायचं. पण मला आज थोडं शूट करायचं होतं, तर आज पतिदेवांची थोडी खुशामत केली. चला म्हटलं तुम्ही सोबत, म्हणजे जेणेकरून आपल्याला दोन्ही कामंही करता येतील. तर इथे आम्ही आलो बाजारामध्ये. तुम्ही बघू शकता बाजारामध्ये खूप अशी गर्दी आहे. छान हिरवागार असा पालेभाज्या आहे. आता थोडा उन्हाळा लागला तर पालेभाज्याही कमी होऊन जातील. पावसाळ्यामध्ये भरपूर असा हिरवा भाजीपाला असतो. मला जो पालेभाज्या वगैरे भाजीपाला घ्यायचा होता तो मी घेऊन घेतला आणि मुलांसाठी थोडं चिप्स वगैरे मी घेतले. आणि 1-1.5 तासामध्ये असा बाजार पूर्ण करून आम्ही परत निघालो घराकडे. आता घराकडे येता येता माझ्या मिस्टरांना खूप आवड आहे, कुठं होल करणं असो किंवा कुठं विहीर खोदणं असं चालू, तर ते काम सोडून हातातलं तिथं बघायला जातात. तर येता येता आम्हाला रोडवरतीच विहीर खोदणं चालू होती. तर तिथं आम्ही थांबलो आणि ते विहीर बघायला तिथं गेले. छान असं सूर्य डुबतानाचा हा व्ह्यू आहे. कारण आता लागलेला आहे उन्हाळा आणि दुपारी जाम असं ऊन तापते. दुपारी मी 2-3 वेळा निघाली घराबाहेर, पण माझी काही हिंमत बाजारात जाण्याकरता झाली नाही. तर संध्याकाळी मी 4 वाजता बाजारामध्ये गेले. तर इथं हे विहीर खोदण्याचं काम चालू होतं. यांची विहीर खोदता खोदताच यांच्या विहिरीला लवकरच असं पाणी लागलं. तुम्ही बघू शकता छान असं पाणी तुंबलेलं आहे एका साईडनं. तर आधीच्या काळी विहीर खोदण्यासाठी काही अशा सुखसुविधा नव्हत्या. आधी हाताने विहीर खोदल्या जायच्या, नंतर क्रेन आल्या, JCB आल्या. तर आता हे पोकलँड आहे मोठं, आता ही विहीर पोकलँडने खोदणं चालू आहे. तर स्पीडनं असं हे काम होत आहे. भरपूर असं मोठं हे पोकलँड आहे. खोदून वरती सगळं ते आणून टाकत आहे, नाही तर आधी सगळं माणसांनाच करायला लागत होतं. जशी काळ वगैरे दुनिया बदलत चाललेला आहे. तर फायनली आमचा बाजार झालेला आहे आणि घरी मी तो बाजार घेऊन आले. आणि छान प्रकारे आमच्या आजीबाई भाज्या निवडून राहिल्या. बाजारात तोडून ठेवतात त्या. छान तोडून ठेवल्यानंतर मी पॅक वगैरे करून फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करून ठेवते, जेणेकरून 8 दिवस आपला भाजी बाजार हा खराब होणार नाही. तर चला तर म्हटलं, आज बाजारामध्ये भरपूर असे छान खरबूज होते. तर मी 5 किलो असे भरपूर खरबूज घेऊन आली, कारण मुलांना खरबूजही खायला भरपूर आवडतात आणि त्यांचा ज्यूस वगैरे, खरबूजाच्या सर्वच गोष्टी मुलांना आवडतात. तर सीझन वाईज फळं मी भरपूरच अशी आणत असते. तसेच मी खरबूज भरपूर घेऊन आले. तर आज खरबूज घेऊन येता खेपी मुलगा शाळेतून आला आणि त्याचं चालू झालं काहीतरी खायला दे. तर म्हटलं चला याला खरबूजचं काहीतरी बनवून देऊ. तर म्हटलं चला आपण आज एक व्हिडिओमध्ये खरबूजचा ज्यूस कसा बनवतात ते पण दाखवू आणि मुलांचं पोट पण शांत होऊन जाईल. चला तर मग मी तुम्हाला दाखवते मी खरबूजचा ज्यूस कसा बनवते, कारण भरपूर अशा वेगवेगळ्या रेसिपी आहे, माझी वेगळीच आहे. तर मी आधी खरबूज छान असं सोलून घेतलं आणि मधातून त्याला कट करून घेतलं. आणि मधातून कट केल्यानंतर त्यामध्ये ज्या बिया असतात त्या स्पूनने काढून घेतल्या, जेणेकरून आपण खरबूज जेव्हा ज्यूस करू तेव्हा त्या बिया मधामध्ये येतील नाही. म्हणजे आपल्याला गिळताना थोडा त्रास वगैरे होत असतो, बिया आतमध्ये गेल्या की त्याचे पोत्र अटकल्यासारखे होतात, टोचतात ते. म्हणून त्या बिया एकनेक छान अशा काढून घ्यायच्या. बघा मी इथं स्पूनने पूर्ण बिया अशा काढून घेतल्या आणि छान खरबुजाचे बारीक बारीक असे क्यूब करून घेतले. आता मी जो हा ज्यूस बनवते तो तुम्ही मिक्सरमध्येही करून शकतात. पण इथं माझ्याकडे हँड ब्लेंडर आहे, तर मी हँड ब्लेंडरनेच कोणताही ज्यूस करत असते, कारण त्याने होतोही छान आणि करायलाही सोपं असते. तर माझ्याकडे बॉशचं हँड ब्लेंडर आहे, तर मी त्याने करते. तर तुम्हाला पुढे दिसेलच.
असं काही नाही की आपल्याकडे हँड ब्लेंडरच पाहिजे, तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पण हा ज्यूस छानपणे करू शकता. तर मी इथं खरबूजचे छोटे छोटे पीस करून घेतले आणि ते एक भांडं घेतलं आणि ते पूर्ण पीस त्या भांड्यामध्ये टाकून घेतले. आता यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे, तर मी बर्फ घेतला, बर्फाचे 3 क्यूब त्यामध्ये टाकून घेतले. परत नंतर 1 कपभर मी दूध घेतलं. दूध थंडगारच होतं, गरम तुम्ही यूज करू नका, कारण आपल्याला गरमीसाठी ज्यूस तयार करायचा आहे तर आपल्याला थंडाच लागतो. आता चवीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये खडीसाखरही टाकू शकता, साखरही टाकू शकता, तो तुमचा प्रश्न. तर माझ्याकडे खडीसाखर नव्हती तर मी यामध्ये साखर टाकली. आणि आईस्क्रीम ऑप्शनल आहे, पण आईस्क्रीमने चव एक वेगळी येते. इथं मी आईस्क्रीम वापरलेला आहे व्हॅनिला फ्लेवर अँड गुलकंदचं. गुलकंदच्यानं या आपल्या ज्यूसला एक छान अशी वेगळी चव येते. यामध्ये आपलं सर्व मिश्रण टाकून झालेलं आहे. आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे, पाण्याने चव फाटून जाते, म्हणजे पानसट अशी चव आपली होऊन जाते. छान मी ब्लेंडरने ब्लेंड करून घेतलं. ज्यूस असा स्मूथ होईन तोपर्यंत तुम्ही मिक्सर फिरवा. मी ज्यूस असा छान स्मूथ होईन तोपर्यंत ब्लेंडरने फिरवून घेतलं. तर इथं फायनली माझा ज्यूस स्मूथ झालेला आहे. तर त्यामध्ये आता टाकण्यासाठी मी इथं 4-5 काजू घेतले, बदाम घेतले आणि त्यामध्ये विलायची टाकून घेतल्या 5-6 आणि मिक्सरला ते जाडसर असं मी बारीक करून घेतलं. इथं आपला खरबूजचा ज्यूस रेडी आहे. ग्लासमध्ये ज्यूस ओतला आणि वरून जी पावडर बनवली होती ती त्यामध्ये टाकून घेतली.